पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या राजकारणात राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय। प्रभाग क्रमांक 27 मधून चंद्रकांत नखाते यांना उमेदवारी मिळाल्यानंतर खरं तर आपण बघू शकतो की ते प्रचाराला लागलेले आहेत। आपल्यासोबत चंद्रकांत नखाते आहेत। खरं तर तुम्ही अनेक वर्षांपासून भाजपमध्ये आहात, निष्ठावंत आहात, त्यामुळे तुमच्यावरती विश्वास ठेवला भाजपने। नक्कीच गेले 10-15 वर्षापासून आम्ही भाजपचं काम करतोय आणि एक निष्ठेने काम करतो। कोणत्याही भारतीय जनता पार्टीचा पक्षाचा कोणताही कार्यक्रम असला तर आम्ही एक मन लावून तो कार्यक्रम करतो आणि सर्व पक्षवाढीचं या राटणे या परिसरामध्ये पक्षवाढीचं आम्ही चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे, त्यामुळे पक्षाने उमेदवारी दिलेली आहे। परंतु मध्यंतरी एक गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली उमेदवारीवरून। उमेदवारी गोंधळ वगैरे काही नाही। संविधानाप्रमाणे प्रत्येकाला अधिकार असतो, प्रत्येकाला इच्छुक होण्याचा अधिकार असतो आणि मग ज्यांनी त्यांनी मत मांडलं की आता एक तिकीट असते त्याला 10 इच्छुक असतात, तर त्यामध्ये असं काय म्हणता येणार नाहीये। तर ज्याला काम असेल, ज्याचा संपर्क असेल, त्याचं सर्वेमध्ये नाव असेल, त्याला ती उमेदवारी मिळते। माझ्या पॅनलबरोबर मी स्वतः आहे, परत गेले 5-10 वर्ष आम्ही काम करतो आहे। बाबासाहेब त्रिभुवन आहे, सविताताई खुळे आहेत, आता नव्याने एक उमेदवार आमच्याकडं घेतलेला आहे आम्ही। आता ते त्यांचे पती विनोद तापकीर यांनी मंडलाध्यक्ष म्हणून या प्रभागामध्ये या शहरामध्ये चांगल्या प्रकारे काम केलं आणि त्याच्यामध्ये स्वीकृत नगरसेवक प्रभाग समितीवर स्वीकृत नगरसेवक सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे, म्हणून त्यांच्या पत्नीला अर्चनाताई विनोद तापकीर यांना उमेदवारी दिलेली आहे। आणि मला खात्री आहे की चारही उमेदवार अतिशय मोठ्या संख्येने प्रचंड बहुसंख्येने या ठिकाणी निवडून येतील असा माझा पूर्णपणे विश्वास आहे। तशी मला मिळालेली हे सगळं बरोबर असताना ही कितवी टर्म आहे आणि कशा पद्धतीने आता या जनतेची सेवा करणार आहात? आता तर राजकीय क्षेत्रात मी 1997 साली माझी मिसेस नगरसेवक झाली, तेव्हापासून राजकीय क्षेत्रात मी कार्यरत आहे आणि गेल्या या राटणे गावचा संपूर्ण कायापालट एक चांगल्या पद्धतीने केलेला आहे। आणि मग लोकांना काय पाहिजे तर रस्ता, लाईट, पाणी आणि बाकीच्या सुविधा पाहिजे, तशा या राटणी परिसराचा पूर्णपणे विकास चंद्रकांत नखाते यांनी केलेला आहे। म्हणजे 1997 पासून नंतरच्या काळात भाजपचे आम्ही 4 नगरसेवक होतो। 4 नगरसेवकाच्या माध्यमातून आम्ही पूर्णपणे विकास एक संपूर्णपणे, तसं जर सांगायचं जर म्हणलं तर संपूर्ण प्रभाग क्रमांक 27 मध्ये लिटिगेशनचा जर भाग सोडला, एक वादावादाचा जर भाग सोडला, एक कोर्ट मॅटर जर सोडला, तर हा लिटिगेशन वादावादीचा साधारण 3-4% भाग असेल, बाकीचा 97% हा 100% आम्ही विकसित केलेला आहे। एक रस्ता कॉन्क्रीट करायचं जर झालं तर त्या ठिकाणी पूर्णपणे पाण्याची पाईपलाईन नवीन टाकावं लागते, ड्रेनेजची लाईन नवीन टाकावं लागते, स्टॉर्म वॉटरची लाईन टाकावं लागते, तिथं युटिलिटीचे पाईप सोडावं लागतात। त्याच्यानंतर जो कॉन्क्रीट रस्ता करायचा त्या बेस खाली 2-2.5-3 फुटापासून तो पक्का करावा लागतो आणि नंतर स्ट्रीट लाईन लावला की एका कॉलनीचा 100% विकास झाला असं समजलं जातं। परंतु आता तुमचा अख्खा पॅनल सोबत आहे, सगळे जे भाजपचे उमेदवार आहेत, किती खात्री आहे सगळे निवडून येतील म्हणून? माझ्याबरोबर मी तेच म्हणतो की या प्रभागाचा 100% विकास, म्हणजे वादीवादाचा भाग सोडला वगळता या प्रभागाचा 100% विकास केलेला आहे आणि त्याला मला वाटतं जनता माझ्या पाठीमागं खंबीरपणे उभी आहे आणि जनता पाठीमागं असल्यामुळेच जनतेने आत्ताची माझी उमेदवारी मांडली। आम्ही सांगितलं आहे की माझी उमेदवारी मी मागण्यापेक्षा माझ्या जनतेने मांडलेली, माझ्या मतदारांनी मांडलेली, माझा विकास आहे त्या विकासाने उमेदवारी मांडलेली, म्हणून पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे। तर हे होते चंद्रकांत नखाते। खरं तर माझ्यावरती पक्षाचा विश्वास आहे आणि एकनिष्ठ असल्यामुळेच मला उमेदवारी मिळाल्याचं जे आहे ते चंद्रकांत नखाते यांनी म्हटलेलं आहे। कृष्णा पांचाळ, लोकसत्ता ऑनलाईन, पिंपरी चिंचवड।